मी ENT स्पेशलिस्ट डॉक्टर सागर राजकुमार नाशिक महाराष्ट्रावरून बोलतोय। आजचा व्हिडिओ आहे कान स्वच्छ करण्याबद्दल। पहिली गोष्ट, कान स्वच्छ केलाच पाहिजे का? कान स्वच्छ केला हा नियम आहेच का? तर करायचं काही काम असेल, आमचं रिकमेंडेशन आहे तुम्ही ENT स्पेशलिस्ट डॉक्टरकडनं करावं। त्यांच्या क्लिनिकमध्ये गेले, एंडोस्कोपिक कॅमेरा सिस्टीम असते, तिथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतो तुमचा कानाचा पडदा। ओके, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता। आता कान गच्च होते, कान दुखतोय, 100पैकी 100 लोकांना असं वाटते की कानामध्ये मळ आहे, पण जरुरी नाही की तो मळ असलाच पाहिजे। ओके, आता एखाद्याला सर्दी झाली तर सर्दी नाकाच्या मागच्या हिश्श्यातनं घशात उतरते, घशातनं कानाकडे जाते, कारण कान घसा जोडणारी युस्टेशन ट्यूब असते। कानाच्या पडद्याच्या मागे पाणी जमा झालं की कान गच्च होतो। अशा पेशंटला काय ट्रीटमेंट असते? सर्दी कमी करायची, लवकर सर्दी कमी झाली, पाणी झिरपून जाते सगळं आणि गच्चपणा चालला जातो। जरुरी नाही की तुमचं कान गच्च होतोय, तुमचं कान दुखतोय, मळ असलाच पाहिजे असं काही नाही। मळ असलाच पाहिजे असं काही नाही। तुम्ही जोपर्यंत जा की ENT स्पेशलिस्ट डॉक्टरांकडनं, त्यांच्याकडे एंडोस्कोपिक कॅमेरा सिस्टीम आहे, स्क्रीनवर सगळं दिसून जाते कानात मळ आहे काही नाही काही नाही। जर कानात मळ नसेल, पडद्यामागे पाणी जमा असेल ते तुम्हाला सांगू शकतात। कानाचा पडदा चांदीच्या रंगाचा असतो, लालसर झाला असेल, सुजला असेल, ग्रॅन्युलर मायग्रेटिस आपण त्याला म्हणतो, ते पण तुम्हाला ते सांगू शकतात। जर कानात मळ असेल किंवा फंगस असेल ते दिसते, ते स्वच्छ करते, कानाचा पडदा बघते आणि तुम्हाला ओपिनियन देते। तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आता आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की लोक गुगलवरती जाऊन ट्रीटमेंट करतात आपली स्वतःची। ओके, तर तसं नाही करायचं आणि त्याच्याने भरपूर प्रॉब्लेम होतात। मग हा व्हिडिओ तुम्ही कशाला बघावा? कारण काय, तुम्हाला जर काही आजार असेल ना, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही प्राथमिक माहिती असणं फार महत्त्वाचं आहे। ओके, आता तुम्ही कुठल्याही कन्सल्टंटकडे गेले, ENT स्पेशलिस्टकडे जा, आमच्याकडे किंवा कुठे पण जा, त्याला वेळ नसतो बघा एका पेशंटशी बोलायला। एक ABCD पासून तुम्हाला नाही समजून सांगू शकत, तर तुम्हाला त्या आजाराबद्दल थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे। आणि पेशंटला माहिती असली तर तो ट्रीटमेंटला बरोबर रिस्पॉन्स देतो, नाही तर तो घेतलेल्या त्याला काही समजलंच नाही, त्याचं समाधान नाही झालं तर तो ट्रीटमेंटच घेणार नाही। पेशंटला नुसतं टॅबलेटनी बरा होत नसतो, त्याचं सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन होणं गरजेचं असतं, त्याला समजणं फार महत्त्वाचं आहे। ओके, त्याला समजणं फार महत्त्वाचं आहे, तर तो ट्रीटमेंटला कॉपरेट करेल। तर थोडंफार तुम्हाला माहिती पाहिजे, थोडंफार तुमचे कन्सल्टंट सांगतील, आणि ज्या तारखेला तुम्हाला फॉलोअपला बोलवलं ते फॉलोअपला जाणं फार गरजेचं आहे। जर तुम्ही फॉलोअपला नाही गेले तर मग काही उपयोग नसतो बघा। आणि तुम्हाला जर बरं नाही वाटलं, तुम्ही त्यांना विचारा की का नाही बरं वाटलं। जोपर्यंत तुम्ही त्यांना विचारत नाही ते तुम्हाला सांगणार नाही, कारण त्यांना वेळ नसतो। तुम्हाला काही कान घशाची प्रॉब्लेम्स असतील, ENT प्रॉब्लेम्स, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आमचा डिस्क्रिप्शनमध्ये आमचं क्लिनिक वेबसाईट, क्लिनिक ॲड्रेस आणि फोन नंबर दिलेला आहे। 10 ते 5 आमचा टायमिंग आहे, येण्याच्या 1.5 तास अगोदर फोन करणं गरजेचं आहे। आमचा हा व्हिडिओ तुम्ही इतर लोकांना फॉरवर्ड करू शकता, लाईक करू शकता, शेअर करू शकता। हा पब्लिक इंटरेस्टमध्ये आम्ही जारी केलेला आहे।